बातमी राज्यातनं आहे. मोठी बातमी समोर येते. अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी माहिती कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. अतिवृष्टीमुळे 14 लाख शेती आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात. राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, काल लोकसभेमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे? महाराष्ट्रातल्या खासदारांनी प्रश्न विचारले की महाराष्ट्र सरकारनं जी मदत मागितलेली आहे त्या संदर्भात ते तपशील काय आहेत, आणि त्याच्यावरती असं म्हटलं कृषी मंत्र्यांनी की अशा पद्धतीचा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आता याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे महाराष्ट्र सरकारकडनं उशिरा प्रस्ताव गेलेला आहे, किंवा कृषी विभागाकडे जो प्रस्ताव द्यायचा आहे तो या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण विसरून गेलेलो आहोत. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये असं म्हटल्यामुळं की महाराष्ट्र शासनानं राज्य आपत्ती निवारण निधीतून बरीचशी मदत केलेली आहे, तरी सुद्धा आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्याचा अर्थ असा होतो की आपण कुठेतरी कमी पडलो जर तसं असेल तर. आणि दुसरा त्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र सरकारनं जो दिलेला निधी आहे तो बहुधा NDRF मधनं आधीच आलेला निधी होता केंद्र सरकारकडनं, त्याचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे नव्याने प्रस्ताव पाठवून फार मदत मिळणार नाही असं कदाचित राज्य सरकारला वाटलं असावं. जो काही आधीचा निधी आहे तो वाटप झालेला आहे, त्या निधीचीच पूर्तता ही पाहणी दौऱ्यातनं पूर्ण होणं अपेक्षित होतं, तशी ती झाली. त्यामुळे प्रस्ताव दिला गेलेला नाही. पण जे काही आहे ते धक्कादायक आहे, कारण अशा पद्धतीने प्रस्ताव गेलाच नसेल तर मग पुढे वाढीव मदत जी आपल्याला मिळणं अपेक्षित आहे ती कशी मिळणार हा मुद्दा राहतो. बरोबर आहे. आणि या सगळ्या संदर्भात आता राज्यातील कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.